what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. ती बघ पुढे जाईल. डायरी मध्ये लिहून दिले आहे बेटा, तू काल ऍब्सेंट होती तर टीचरला दाखव. आणि ते मूवीचे पैसे वगैरे पण दे. हा, काल यांची तब्येत ठीक नव्हती तर स्कूलला नाही पाठवलेलं आहे, पण आज जावं लागेल. आज तिची ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. खोकला पण थांबलाय तिचा, ताप पण. आणि काय वाटलं ना तर टीचरला सांगायचं. हा, चला आता स्कूलला जायचा टाइम झालेला आहे. तिची बॅग वगैरे सगळी भरलेली आहे. ऍक्टिव्हिटीचा डब्बा हा व्यवस्थित ठेव त्याच्यात. हा, ही बघा, तिला तर नुसतं खिडकीमध्ये बसून ओरडायला पाहिजे. पप्पा दिसले असतील तिचे. काल गेली ना एंजू स्कूलला, आज जाईल आणि उद्या परत सुट्टी तिला. इंडिपेंडन्स डेची जाऊ द्या, बरं नाहीये तर आराम केलेला बरं आहे. एंजू खाली उतरली. एंजलला स्कूलला पाठवून सगळं काम वगैरे आवरून जेवण करून थोडा वेळ आराम केला, कारण रात्रभर झोपच नव्हती. एंजलची पण तब्येत बरी नाही आणि त्याच्यात एंजलमुळे बाबूला पण थोडंसं कणकणी आल्यासारखं झालेली, तर तिला पण रात्रभर ती पण झोपली नाही. त्याच्यामुळे मग झोपच नाही. मग दुपारी सगळं आवरून ना थोडा वेळ आराम केला आणि आता उठून फ्रेश. ही सगळी पेंडिंग घडी मारायचे कपडे सकाळची आहेत ती तशीच पडलेली, म्हटलं ते आवरून घेऊया. तोपर्यंत एंजल येईल, मग एंजलचं आवरून मग तिला ट्युशनला वगैरे पाठवायचं आहे. तिची पण तब्येत थोडीशी ठीक नाही. आज ट्युशन नाही आहे, आज डान्स क्लास आहे. तर काय बनवलंय? तू बनवलंस आहे? इंडिपेंडन्स डेचं टीचरने दाखवलं आणि आम्ही बनवलं. सगळं पॅरेंट्स करून घेतलं. चिटकवायचे काम दिले. आत यायला जागा नाही. तू पण थोडंसं वाकडं तिकडे चिटकवलंय का? हे याच्या खाली नाही लावलं. तुमच्या रिक्षामध्ये लावा. बरं वाटतं तुला? ताप नाही आला ना स्कूलमध्ये? मी टीचरला सांगितलेलं एंजूकडे थोडंसं लक्ष द्यायला. ती बघ आयडेंटिटी कार्ड घेते. डान्स क्लास आहे. डान्स क्लासला जावं. ती बघ देते तुला. मुलींची तब्येत खराब झाली की थोडा आमचाच मूड खराब होऊन जातो. म्हणजे त्या व्यवस्थित असतील तर घरामध्ये जरा बरं वाटतं. नाही तर दोघी पण 2 दिवस झालं म्हणजे एंजलला तर होतं असतात, पण बाबू पण थोडीशी होती, तर तिला पण थोडंसं ताप आलेलं एंजलमुळे. व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे सगळीकडेच, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते मुलींची. तर त्या बऱ्या. तर आज त्या दोघी हॅप्पी आहेत तर सगळ्यांना जरा बरं वाटतं, नाही तर रात्रभर खूप प्रॉब्लेम झालेला. चला तर मग एंजल गेलेली आहे आणि आता काय सगळे फेस्टिवलच आहे. उद्या पण सुट्टी एंजलला, नंतर बाबूचा बड्डे आहे. मग आमच्या घरात सगळ्यांची बड्डेंची लाईनच लागते. बाबूचा बड्डे झाला की मग छबू, मग महेश दादा, मग एंजलचे पप्पा, एकता सर्वांचाच बड्डे आहे आता ह्या मंथमध्ये. तर बघूया आपण कसं मॅनेज होते घरामध्ये. बाबूचा तर बड्डे मे बी ह्यावेळेस लेट होईल,
म्हणजे विचार चालला रक्षाबंधनला सगळे भेटल्यावरतीच करा, कारण उद्या एंजलचे पप्पा पण चाललेले आहेत बाहेर, तर ते 5 दिवसासाठी बाहेर जाणार आहे. तर त्यांचं अगोदरपासून फिक्स होतं, त्याच्यामुळे आता एंड टायमाला आपण कॅन्सल पण नाही करू शकत. आणि मग त्याच्यामुळे मग ते जातील. तर मग बाबूच्या बड्डेला तर जमणार नाही, सॅटर्डेला तिचा बड्डे आहे. तर मग विचार केला की मंडेला सगळे भेटतील रक्षाबंधनला, तर तेव्हाच होऊन जाईल तिचा बड्डे. बघू, घरातच करणार आहे ह्यावेळेस बड्डे, कारण मुली पण आजारी आहेत, तर मग जास्त नको क्राऊड वगैरे. त्याच्यामुळे मग तिचा पहिला बड्डे आम्ही घरातच छोटासा सेलिब्रेट करू. मग नेक्स्ट इयरला तिचं थोडंसं चांगला बड्डे सेलिब्रेट करू. चला, जसं जसं मॅनेज होईल तसं तसं तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसतच राहील. तर सर आता जेवणाची तयारी केलेली आहे, बघू जेवणामध्ये काय. आज इथे होती मसूरची लालवाली डाळ असते ना, ती ठेवलेली आहे. भात ठेवलेला आहे, चपातीचं पीठ मळून ठेवले. आणि आज भाजीमध्ये होणार आहे भेंडीची भाजी. फेवरेट आहे ही, मला खूप आवडते, एंजलला पण आवडते, तर ती होणार आहे. चला मग आता जेवण आवरून घेते पटपट, आणि मग एन्जॉय आल्यावरती पुढे ब्लॉग बघूया, कंटिन्यू करते. फायनली 2 पार्सल रिसीव झालेले आहेत. एंजल घेऊन येते आता वरती. मला वरती आल्यावरती बघूया आपण कसे छान आहेत, क्वालिटी कशी आहे वगैरे, मग तुम्हाला सांगते मी. सेट हिचे ही साईज तुम्ही जास्त एनजीची हे केलेली. चला रिसीव झालंय पार्सल. आता बनवायचे कॉर्नचे भजी आणि मग जेवायचे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत भेटूया आपण. चला तर बाय, गुड नाईट.